नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सॉरी, एक्सक्यूज मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू हे शब्द तुम्ही रोज ऐकत असालच. आपण हे शब्द का वापरतो? विद्यार्थी मित्रांनो, समाजात राहताना मनुष्याला काही शिष्टाचार पाळावे लागतात. आपल्या वागणुकीत सभ्यता, नम्रता असेल तर आपल्या आजूबाजूचे लोक आपला आदर करतात. यावरतीच आज आपला लेसन ऑन सेईंग प्लीज आहे. प्रथम आपण लेखकाचा परिचय पाहूयात. Alfred George Gardiner, A.G. Gardiner, was born on Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. पत्रकार म्हणून त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं होतं ॲट द एज ऑफ 37. ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन. वयाच्या 37व्या वर्षी त्यांना एडिटर म्हणून नेमण्यात आलेलं होतं. अंडर द स्युडोनेम means pen name Alpha of the Plough, he made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful and humorous. त्यांनी लिहिलेल्या एसेमध्ये आपल्याला सभ्यता, मोहकता आणि विनोदीपणा दिसून येते. The pillars of society, pebbles on the shore, many furrows and leaves in the wild are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. He raised the question of morality in everyday life. In On Saying Please, he points out the value of good manners in social life. आपल्या सामाजिक जीवनामध्ये चांगल्या शिष्टाचाराचे काय महत्त्व आहे हे A.G. गार्डिनर यांनी सांगितलेलं आहे. And emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. आपल्या रोजच्या वर्तणुकीमध्ये सभ्यता आणि नम्रतेचं काय महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिलेला आहे. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. ते सांगतात की सभ्यतेने बोलणं आणि चांगले शिष्टाचार हे आपल्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर कसं मोहून टाकतात आणि ते त्याच्या उलट डिस्कॉर्टेसी अँड इल मॅनर्स, असभ्यता आणि वाईट शिष्टाचार तेच वातावरण कसं प्रदूषित करतात याचं महत्त्व त्यांनी या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात या लेसनचा थीम म्हणजे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स इन आवर सोशल लाईफ यावर त्यांनी भर दिलेला आहे. So friends, let us start on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said top. The young liftman in a city office, एका शहरामध्ये एका ऑफिसमधल्या एका लिफ्टमधला लिफ्टमॅन who threw a passenger, त्याने काय केलं, एका पॅसेंजरला, एका यात्रीला लिफ्टमधून बाहेर फेकलं अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स, आणि ऑफेन्स म्हणजे गुन्हा, आणि त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल फाईन बसवला गेला म्हणजे दंड ठोठावला गेला. आणि हे सगळं काय होतं, इट वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग, आणि निसंशयपणे ते चुकीचं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, आणि ही फक्त छोटीशी गोष्ट होती. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, हा फक्त एक प्लीजचा प्रश्न होता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. लिफ्टमध्ये प्रवेश करणारा तो कंप्लेनंट, तो फिर्यादी काय म्हणालेला होता, वर, म्हणजे मला वर जायचं आहे. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. परंतु त्या लिफ्टमॅनने त्याची काय मागणी होती की तू मला टॉप प्लीज असं म्हण. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. आणि लिफ्टमॅनने तू मला टॉप प्लीज, वरती कृपया असं म्हण अशी मागणी केली, आणि ही सवलत नाकारली गेली, आणि लिफ्टमॅनने मग या सूचनांचं पालन न करण्यास नकार दिला आणि त्याला वरती घेऊन गेला नाही तो लिफ्टमध्ये, आणि त्या प्रवाशाला त्याने लिफ्टच्या बाहेर काढलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. आणि हे नक्कीच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समाजात आपण कसं वागावं, ही फार विचार करण्याची गोष्ट आहे. डिस्कॉर्टेसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. परंतु असभ्यता किंवा उद्धटपणा हा काय कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी.
आणि त्यामुळे तो समोरच्यावर हल्ला आणि मारपीट करण्यासाठी हे काही निमित्त ठरत नाही. म्हणजे असभ्यता हे काही निमित्त ठरत नाही की समोरच्यावर हल्ला करण्यासाठी आणि मारपीट करण्यासाठी. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, जर एखादा चोर दरोडेखोर माझ्या घरात घुसत असेल अँड आय नॉक हिम डाऊन, आणि मी त्याला मारून जमिनीवर जर पाडलं, द लॉ विल ॲक्विट मी, कायदा मला निर्दोष ठरवेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, आणि जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स, तर कायदा त्या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी मला परमिशन देईल, मला परवानगी देईल. इट डज दिस बिकॉज, हे कशासाठी, कारण द बर्गलर अँड माय ॲसिलंट, तो चोर आणि माझ्यावर हल्ला करणारा, हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ, या दोघांनीही, त्या चोराने सुद्धा आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने सुद्धा कायद्याच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यांनी दोघांनी कायदा मोडलेला आहे. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स, परंतु कोणताही कायदा हे बॅड मॅनर्सच्या अगेन्स्ट होऊ शकत नाही. चुकीच्या वागण्याविरुद्ध कुठलाही कायदा कुठलीही शिक्षा देऊ शकत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स, किंवा कोणत्याही हिंसा करण्याची परवानगी देऊ शकत नाही. आपला कायदा कुठलेही हिंसेची परवानगी देत नाही अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स, जी कायदेशीररित्या अपराध नाही, जो कायदेशीररित्या दंडनीय अपराध नाही, असा कोणताही हिंसा करण्याची परवानगी आपला कायदा देऊ शकत नाही. अँड आवर सिम्पॅथी विथ द लिफ्टमॅन, आणि लिफ्टमॅनसाठी आपली जी सिम्पॅथी आहे आणि आपल्या सर्वांना जी सहानुभूती वाटते, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल, कायदा बरोबर आहे, कायदा अगदी बरोबरच आहे, हे आपण मान्य केलंच पाहिजे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. आपल्याला एखाद्याचे बिहेवियर, वर्तन जर आवडलं नाही, ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, त्याचा आवाजाचा स्वर, त्याची टोनिंग आपल्याला आवडली नाही, ऑर द स्कोल ऑन देअर फेसेस, किंवा त्याचा उदास चेहरा आपल्याला आवडला नाही, तर आपण आपल्या मनाप्रमाणे त्याच्या कानावर एक मुठ्ठीने मारण्याची मोकळीक जर दिली असती तर आवर फिस्ट वुड नेवर बी इडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे, तर आपली मूठ कधीच रिकामी राहिली नसती आणि शहरातील गटार दिवसभर रक्ताने वाहिले असते, आणि असं कधीच होऊ शकत नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज, मी जेवढा पाहिजे तेवढा असभ्य वागू शकतो. अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन, आणि हा कायदा मला हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल माझं रक्षणच करणार आहे. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. I may be haughty, मी गर्विष्ठ असू शकतो, boorish असंस्कृत असू शकतो, but there is no penalty, परंतु असं कुठलाही दंड मला लागणार नाही, दंड बसणार नाही, except the penalty of being written down an ill-mannered fellow. फक्त एक इल मॅनर्ड फेलो म्हणजे असभ्य असा माणूस, असा अपराध माझ्या विरोधात लिहिला जाईल. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से, कायदा मला भाग पाडू शकत नाही, प्लीज or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला कृपया किंवा समोरच्या व्यक्तीच्या संवेदना समजून घेऊन बोलण्यास बांधील ठेवू शकत नाही, किंवा असंही म्हणू शकत नाही की मी मिशा काढू शकत नाही, केसांना रंग देऊ शकत नाही, किंवा पाठीच्या मागे अशा केसांच्या लटा घालू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द
लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन. आणि भावनांना दुखावणे हे नुकसान भरपाईचं प्रकरण होऊ शकतच नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. आणि अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये नैतिक आणि बौद्धिक नुकसानांना अजिबात परमिशन नाही, अनुमती नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असा नाही आहे की झालेलं नुकसान त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. झालेलं नुकसान क्षुल्लक असतं, नगण्य असतं. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. हे शक्य आहे की लिफ्टमॅनला खूप जास्त प्रमाणात त्याला हर्ट झालं असेल, त्याच्या हृदयास खूप दुखापत झाली असेल. वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. त्याला वाटलं असेल की आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला, समाजामध्ये असलेल्या आपल्याला मानाला, प्रतिष्ठेला हा कलंक वाटला असेल. त्यापेक्षा त्याने त्याच्या पायावर लाथ मारली असती. त्यासाठी त्याला कायदेशीर समाधान मिळू शकले असते. ही कुड हॅव गॉट अ लिगल ॲड्रेस. त्यासाठी त्याला कायदेशीर समाधान मिळू शकले असते. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. पण पायावरच्या लात मारलेल्याची वेदना लवकर निघून गेली असती. बट द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी. परंतु आपल्या स्वाभिमानाला झालेली दुखापत किंवा आपल्या अहंकाराला झालेली दुखापत, इट मे पॉइझन अ होल डे. आपला संपूर्ण दिवस दूषित करू शकते, आपला संपूर्ण दिवस खराब करू शकते. आय कॅन इमॅजिन दॅट. मी अशी कल्पना करू शकतो की द लिफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. त्या लिफ्टमॅनने लिफ्टमधून त्याला ज्यांनी जखम दिली आहे त्याला बाहेर फेकून मिळणारे सुखचैन त्याला नाकारायचे नव्हते. म्हणजे त्याला एक प्रकारचं समाधान हवं होतं त्याला बाहेर फेकून. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आर अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आणि ते सुखचैन त्याला नाकारायचे नव्हते त्याला बाहेर फेकून. तासभर त्या अपमानाबद्दल चिंताग्रस्त विचार करायचा आणि संध्याकाळी घरी जाऊन आपल्या पत्नीला भेटून त्याचा समतोल मिळवायचा. हा एकमेव मार्ग त्याला बनवायचा अर्थातच नव्हता. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. मनुष्याचं कसं आहे की वाईट स्वभाव आणि वाईट वागणुकीपेक्षा फार कमी गोष्टीकडे आपण आकर्षित होतो. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. जेव्हा सर अँथोनी ॲब्सोल्यूट कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावतो, त्यानंतर बाहेर जाऊन त्याच्या माणसाला धमकावतो फॅग. ज्यानंतर फॅग खालच्या मजल्यावर जातो आणि त्याच्या नोकराला लाथ मारतो. Probably the man who said top to the lift man was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. म्हणजे एकाने दुसऱ्याचा इन्सल्ट केल्यावर दुसरा तिसऱ्याचं करतो, तिसरा चौथ्याचं करतो, असं हे सायकल चालू राहतं. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन. कदाचित ज्या माणसाने लिफ्टमॅनला टॉप म्हटले होते तो खरोखरपणे त्याच्या बॉसमुळे दुखावला गेला होता. ज्याने त्याला शुभ सकाळ म्हणजे गुड मॉर्निंग म्हटलेले नव्हते. कारण काय होतं त्याच्या पाठीमागं? त्या बॉसला स्वतःलाच ब्रेकफास्टच्या वेळेस त्याच्या बायकोने त्याच्याशी कटकट केली होती. द बॉस हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. बॉसच्या बायकोनेच त्याच्याशी कटकट केलेली होती.
टू वूम द कुक हॅड बीन इन्सोलंट. आणि त्याचं कारण काय होतं की त्याच्या बायकोशी तिचा स्वयंपाकवाला, तिचे स्वयंपाकी उद्धटपणे वागला होता. आणि त्याच्या पाठीमागं काय कारण होतं? बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. आणि कारण नोकराणीने त्या स्वयंपाकाला थोडंसं उलट बोलली होती, थोडंसं उलटं उत्तर दिलं होतं. म्हणजे एकामुळे दुसरा थोडासा हर्ट होतो, दुसऱ्यामुळे तिसरा हर्ट होतो आणि हे असं सायकल चालू राहतं. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आपले जे इल ह्युमर्स आहेत त्याच्यामुळे आपण या जगाला इन्फेक्ट करतो, संक्रमित करतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोअर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आणि एखादा गुन्हा परवडला परंतु हे बॅड मॅनर्स नको. कॅलेंडरमध्ये सगळ्या गुन्ह्यांपेक्षा वाईट शिष्टाचार सामान्य आपल्या आयुष्यामध्ये विषबाधा निर्माण करण्याचं काम करतात. म्हणजे बॅड मॅनर जे आहेत ते गुन्ह्यांपेक्षा जास्त विष पसरवतात आपल्या समाजामध्ये, असं लेखकाला म्हणायचं आहे. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, चांगला स्वभाव असलेल्या नवऱ्यामुळं बायकोच्या डोळ्याखाली कधीकधी काळी वर्तुळं येतात. देर आर 100 who live a life of martyrdom. आणि असेही 100 जण आहेत त्यांच्या अत्यंत क्रोधी नवऱ्यामुळे त्या बायका नेहमी मार्टिडम म्हणजे शहीदांसारखं आयुष्य जगतात. अंडर द शॅडो ऑफ अ मोरॉस टेम्पर, शहीदांसारखं आयुष्य जगतात. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. परंतु कायदा आपल्या खाजगी वागणुकीचा किंवा शिष्टाचाराचा नेहमीच संरक्षक होऊ शकत नाही. कायदा 24 तास आपल्या संरक्षणासाठी थांबू शकत नाही. No decalogue could cover the vast area of offenses, and no code could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. डॅकलॉग म्हणजे येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या 10 आज्ञा. ऑफेन्सेस म्हणजे गुन्हेगारी. येशू ख्रिस्तांच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्यासुद्धा या गुन्हेगारीचं हे इतकं मोठं क्षेत्र आहे, विस्तृत क्षेत्र आहे, त्याला अंतर्भाव करू शकत नाही, त्याला कवर करू शकत नाही. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर लॉ विच गवर्न आवर सोशल सिव्हिलिटीज. आणि कुठलेही न्यायालय आपल्या सामाजिक नागरिकता, आवर स्पीच आपलं भाषण, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज आपल्या भुवयांचा झुकाव, अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स आणि आपले सगळे मूड्स म्हणजे आपली मेंटॅलिटी, मनस्थिती, आणि मॅनर्स म्हणजे शिष्टाचार, याला नियंत्रित करू शकणारे कायदे बनू शकत नाही. कुठलंही न्यायालय आपल्या सामाजिक नागरिकता, आपलं भाषण, आपली वागणूक, आपली मनस्थिती, आपले मॅनर्स याला नियंत्रित करणारे कायदे बनवू शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्ट मॅन. एंडॉर्स म्हणजे समर्थन करणे आणि वर्डिक्ट म्हणजे निकाल. बट दो वी आर बाउंड म्हणजे बांधीलच नाही, बाउंड टू एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्ट मॅन. जरी आपण त्या लिफ्टमॅनच्या विरुद्ध झालेल्या निकालाला सपोर्ट जरी केला, जरी समर्थन करण्यास आपण जरी बांधील असलो तरीसुद्धा मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पॅथी विथ हिम. तरी पण बहुतेक लोकांना, जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल मनामध्ये सहानुभूती असणार आहे. While it is true that there is no law that compels us to say please, हे तितकंच खरं आहे, वास्तविक आहे की असा कोणताही कायदा आपल्याला दुसऱ्यांना प्लीज म्हणून आपल्याला भाग पाडत नाही. कॉम्पेल्स म्हणजे भाग पाडणे, म्हणजे कुठलाही कायदा असा अस्तित्वात नाही आहे की तुम्ही समोरच्याला प्लीज म्हणा. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil.
आणि आपल्याला नागरिकत्वाचा आनंद देणाऱ्या कोणत्याही कायद्यापेक्षा आपल्या समाजामध्ये काही जुन्या आणि पवित्र, सॅक्रेड म्हणजे पवित्र, जुन्या आणि पवित्र अशा काही सामाजिक प्रथा आहेत. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट, आणि आपल्या सिव्हिलिटी म्हणजे आपल्या सभ्यतेची पहिली रिक्वायरमेंट, पहिली आवश्यकता अशी आहे की वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस, की आपण या सेवेची कबुली दिली पाहिजे. ॲक्नॉलेज म्हणजे कबुली, तर या सेवेची आपण कबुली दिली पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिंग्स. आणि मग जर आपल्याला समाजाचं ऋण चुकवायचं असेल, आपण समाजात राहतो, त्या समाजाचंही काही ऋण चुकवावं लागतं आपल्याला, आणि ते आपण कुठल्या मार्गाने चुकू शकतो? कृपया आणि धन्यवाद, प्लीज आणि थँक्यू हे शब्द आहेत ज्याद्वारे आपण सामाजिक लोक म्हणून, या समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजाचं ऋण चुकवत असतो. देर आर द लिटिल कॉटेसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. कॉटेसीज म्हणजे सौजन्य. एक बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपली सौजन्यता दिसून येते, ज्याद्वारे विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं मशीन, त्याला आपण ऑइलिंग करू शकतो, तेल मालिश करू शकतो. अँड रनिंग स्वीटली, आपण ते मशीन आयुष्याचं व्यवस्थितपणे चालू शकतो. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. आणि त्यामुळं काय होतं, आपलं संभाषण कनिष्ठांना हुकूम देणारे वरिष्ठ असे न राहता, इंटरकोर्स म्हणजे संभाषण, वरिष्ठ लोक आपल्या कनिष्ठांना हुकूम देत आहेत असं न राहता आपलं संभाषण कसं राहील? मग मैत्रीपूर्ण असं संभाषण राहील आणि एक सोप्या पद्धतीने देवाणघेवाणीसारखी होईल. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड. वल्गर म्हणजे अशिष्ट, अरसिक. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. resentment म्हणजे राग. आणि आपलं जे मन आहे ना, इट इज व्हेरी वल्गर माइंड. मन ते खूप अरसिक असं मन आहे. दॅट वूड विश टू कमांड, जे सतत आदेश देण्याचीच इच्छा व्यक्त करत असतं. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग, आणि तिथे त्याला जेव्हा विचारण्याची सेवा मिळते, अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट, आणि रागाऐवजी ते तत्परतेने आणि चांगल्या मनाने हे आपलं मन चांगल्या भावनेने स्वीकारतो. आय शूड लाईक टू फीचर इन दिस करेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि या संदर्भामध्ये, या बाबतीमध्ये मला माझ्या एका मित्राचं उदाहरण मला द्यायला खूप आवडेल. तो मित्र म्हणजे कोण आहे? द पोलाईट कंडक्टर. एक नम्र कंडक्टर माझा मित्र आहे, त्याचं उदाहरण द्यायला मला आवडेल. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड, आणि ह्या भेदभावपूर्ण शीर्षक मी त्याला जे दिलेलं आहे, नम्र कंडक्टर असं म्हणून, तर मला आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. तर कंडक्टरची निंदा करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. म्हणजे सगळ्याच मी जे त्याला दिलेलं आहे पोलाईट म्हणून जे दिलेलं आहे नाव, नम्र कंडक्टर म्हणून, तर मला ह्या शीर्षकाने कंडक्टरची निंदा करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी, उलट, आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन. तर मला विचार करायला भाग पाडलं जातं की देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन, की समाजात खूप कमी लोक आहेत, हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स टू. ऑर्डियल म्हणजे कठीण परीक्षा, आणि या समाजातील खूप कठीण लोक या परीक्षेतून जातात, जे बस कंडक्टरला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करतात. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner, but this type is rarer than it used to be. जिकडं तिकडं तुम्हाला एक असा नमुना
व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना त्याचा नैसर्गिक शत्रू मानतो. हा कंडक्टर जो आहे तो आपल्या पॅसेंजर्सला नॅचरल एनिमीज एनिमीज शत्रू मानतो, जे या बसमध्ये मला फसवायलाच बसलेले आहेत, फसवण्याच्या उद्देशानेच आलेले आहेत त्या प्रवाशांना, असं तो मानतो. आणि या प्रवाशांना जर सरळ करायचं असेल तर फक्त मोठा आवाज आणि आक्रमक पद्धत. हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट. त्यांना प्रामाणिक कसं ठेवू शकतो तो कंडक्टर? बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲग्रेसिव्ह मॅनर. मोठा आवाज करणे बसमध्ये आणि ॲग्रेसिव्ह मॅनर, आक्रमक पद्धतीनेच मी या माझ्या प्रवाशांना प्रामाणिक ठेवू शकतो असं त्याला वाटत असतं. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. परंतु हा प्रकार खूपच क्वचित घडतो आणि खूप दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. मी जनतेच्या वतीने या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे खूप आभार मानतो. का? विच ऑल्सो रन्स द बसेस, जे बससुद्धा चालवतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स. आणि त्यांच्या नोकरदारांमध्ये एक प्रकारचा नागरीपणाचा एक विशिष्ट दर्जा मेंटेन ते करतात, त्याच्यावरती भर देतात. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्वड. आणि हे स्टँडर्ड मेंटेन केलं जात आहे की नाही याची काळजी घेतात. त्यासाठी मी अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे खूप आभार मानतो. इन डुईंग धिस इट इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि असं केल्याने प्रवाशांसाठी केवळ आनंददायक ठरत नाही, तर एक प्रकारे महत्त्वाची सामाजिक सेवा पण दिली जाते अशा प्रकारे. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. म्हणूनच कंडक्टर वर्गामध्ये कुठलेही अमित्रतेची भावना न ठेवता मी त्या वर्गातल्या एका विशिष्ट विशेष सदस्यासाठी श्रद्धांजली देतो. I first became conscious of his existence one day. मी पहिल्यांदा त्याच्या अस्तित्वाबद्दल थोडंसं कॉन्शियस झालो, सूचित झालो. वेन आय जम्प्ड ऑन टू अ बस. जेव्हा मी एक दिवशी बसमध्ये चढण्यासाठी उडी मारली होती. अँड आय फाउंड दॅट. आणि मला असं आढळलं की आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आणि मी खिशात पैसे न घेताच मी घर सोडलेलं आहे. म्हणजे माझ्याजवळ पैसेच नाही आहेत हे मला बसमध्ये चढल्यावर कळालं. एव्हरीवन हॅज हॅड दॅट एक्सपिरियन्स. आणि हा असल्या प्रकारचा अनुभव, जवळ पैसे नसल्याचा, हा प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतोच. अँड नोज द फिलिंग. आणि ती भावना काय असते, जर खिशात पैसे नसतील तर ती भावना काय असते ते प्रत्येकाला माहितीच आहे. द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. आणि ती भावना कशी असते? मिश्र अशी भावना असते जी एखादा शोध जागृत करते. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. तुम्ही थोडेसे रागावलेले दिसतात कारण आपण सर्वात चांगलं एखाद्या मूर्खासारखं आणि सर्वात वाईट एखाद्या गुलामासारखे दिसता. You would not be at all surprised the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. आणि तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही की कंडक्टरने तुम्हाला एकदम शून्य भावनेने बघितलेले आहे. आता तो कंडक्टर तुम्हाला काय म्हणणार आहे? येस, आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. मला ही जुनी, आता शिळी झालेली जुनी तुमची ट्रिक, तुमची युक्ती मला माहीत आहे. नाव देन ऑफ यू गेट. आता तुम्ही खाली उतरा. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो. आणि हा जर कंडक्टर जरी एखादा चांगला व्यक्ती असला अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि तुम्हाला सहजपणे खाली उतरू देत असला तरीसुद्धा, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. तरी तुम्हाला परत जाण्याची आवश्यकता पडू शकते. अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. आणि त्यानंतर
काय होऊ शकतं की तुम्हाला इनकन्व्हिनियन्स, तुमची असुविधा होऊ शकते आणि कदाचित तुमची ट्रेन तुम्ही मिस करू शकता किंवा तुम्ही तुमच्या साखरपुड्याला पोचण्यास उशीर होऊ शकतो. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अट्टरली पेनीलेस. आणि मग मी माझे खिसे थोडेसे चिल्लर भेटते का म्हणून शोधले आणि मला असं आढळलं की माझ्याकडे काही पैसेच नाही आहेत. आय एम टोटली पेनीलेस, अजिबात पैसे नाही आहेत. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड आय मस्ट गो बॅक फॉर मनी. आणि अगदी प्रामाणिकतेने मी त्या कंडक्टरला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी फेअर म्हणजे भाडं देऊ शकत नाही बसचं आणि त्यामुळं मला पैशासाठी परत जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ओ तुम्हाला उतरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे असं तो म्हणाला. बट ऑल राईट सेड आय, आणि मी पण म्हणालो की ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, परंतु माझ्याकडे अजिबात चिल्लर नाही आहे. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. काळजी करू नका, मी माझ्याकडून तुमचं तिकीट बुक करतो. Where they want to go, and he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि मग तो म्हणाला की तुम्हाला कुठं जायचं आहे, वेअर यू वॉन्ट टू गो. आणि त्याचे तिकटाचं बंडल त्यांनी एका माणसाच्या इशाऱ्यानं सांभाळलं आणि जो माणूस मला बँकेपासून फ्रॉम बँक टू हाँगकाँग, बँकेपासून ते हाँगकाँगपर्यंत कुठेही तिकीट द्यायला तयार होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. मी म्हणालो हा तुमचा खूप मनाचा मोठेपणा आहे, खूप तुम्ही दयाळू आहात. अँड आय टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो, आणि मला कुठं जायचं हे मी त्याला सांगितलं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, आणि त्यांनी मला जेव्हा तिकीट दिलं तेव्हा मी म्हणालो की बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, परंतु हे पैसे, हे बसचं भाडं मी तुम्हाला कसं पाठवू, कुठं पाठवू. ओ यू विल सी मी समडे ऑल राईट, ही सेड चेअरफुली. ही टर्न टू गो. तू एक दिवस बघशीलच, एखादा एक दिवस तू मला भेटशीलच, त्यावेळेस तू मला माझे पैसे परत देऊ शकतोस, ठीक आहे, तो आनंदाने म्हणाला आणि निघाला. And then luckily my fingers still wandering in the corner of my pockets lighted on a shilling and the account was squared. आणि luckily सुदैवाने माझी बोटं कुठे गेली, माझ्या खिशांच्या कोपऱ्यामध्ये फिरू लागली आणि आणि माझ्या हाताला एक शिलिंग लागलं आणि माझ्या खात्याचा निपटारा झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन म्हणजे कमी होणे, परंतु या घटनेमुळे अजिबात कमी झालं नाही. काय कमी झालं नाही? द ग्लो ऑफ प्लेजर, आनंद कमी झाला नाही. विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. आणि त्या माणसाच्या चांगल्या स्वभावाच्या कृतीने मला जो आनंद मिळाला होता ती या घटनेमुळे अजिबात कमी झाली नाही. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. काही दिवसानंतर काय झालं, मी बसवर वाचत असताना माझा अत्यंत सेन्सिटिव्ह टो म्हणजे संवेदनशील अंगठा जोरात तुडवला गेला. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी. थोड्याशा रागाने आणि वेदनेसह मी वर पाहिलं अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चीअरफुल काउंटेनन्स. आणि माझ्या मित्राचा आनंदी चेहरा मी पाहिला. सॉरी सर, ही सेड. तो म्हणाला, मला माफ करा सर. आय नो दीज आर हेवी बूट्स. मला माहीत आहे की हे भारी बूट आहेत. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. आणि मला हे मिळालेत कारण माझा स्वतःचा पाय बराच वेळा तुडवला गेला. अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि आता मी इतर लोकांचा पाय तुडवत आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. आशा आहे की मी तुम्हाला इजा तर नाही केली सर. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्याने मला हर्ट तर केलं होतं, दुखावलं तर होतं, माझ्या पायाला दुखावलं तर होतं, पण त्याबद्दल ते इतके केअरफुल होते, इतके दक्ष होते की मी त्यांना ॲश्युरन्स दिलं म्हणजे खात्री दिली की त्यांनी माझा पाय दुखावला नाही, मला हर्ट केलं नाही.
आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेनेवर आय बोर्डेड हिज बस. यानंतर ही घटना घडल्यानंतर मी जेव्हा जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा तेव्हा मी त्यांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. अँड फाउंड, आणि मला असं आढळलं की अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्यांच्या स्वभावातला चांगुलपणा, त्यांचं निरंतरचं आचरण, गुड नेचर, त्यांचा चांगला स्वभाव, हे बघून मला खूप आनंद मिळाला. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. इनएक्झॉस्टिबल म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही, अतुलनीय. पेशन्स म्हणजे धैर्य. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. आणि त्यांच्याकडे इतकं धैर्य होतं, धैर्याचा आणि संयमाचा निधी त्यांच्याकडे असल्यासारखा होता. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि त्यांच्या प्रवाशांना कम्फर्टेबल ठेवण्यासाठी, आरामदायक ठेवण्यासाठी एक प्रकारचं गिफ्टच त्यांच्याकडे होतं. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाईड. आणि माझ्या असं ध्यानात आलं, असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस पडत असते तर एखाद्याला आतल्या खोलीची टिप देण्यासाठी ते काय करत असत, ते पायऱ्या चढून वर जात असत. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज सन. म्हाताऱ्या लोकांसोबत त्यांचं वागणं कसं होतं, एखाद्या मुलासारखाच विचारशील. कन्सिडरेट म्हणजे विचारशील. म्हाताऱ्या लोकांसोबत, वृद्ध लोकांसोबत स्वतःच्या मुलासारखंच ते विचारशील वागत असत. अँड विथ चिल्ड्रन, आणि मुलांबरोबर, लहान मुलांबरोबर, ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. वडील जसे लहान मुलांची काळजी घेतात त्या वडिलांसारखं ते लहान मुलांसोबत वागायचे. ही हॅड एव्हिडेंटली अ पिक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि तरुण लोकांसाठी त्यांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये अतिशय उबदार असं ठिकाण होतं. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मॅरी जेस्ट विथ दॅम. आणि नेहमीच ते त्यांच्यासोबत हसत खेळत असं आनंदी राहायचे. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. आणि जर त्यांच्याकडे त्यांच्या बसमध्ये एखादा अंध मनुष्य बसला असेल तर त्याला फुटपाथवर फक्त सुरक्षितपणेच खाली ठेवणं ते त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. He would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. Pavement म्हणजे फरसबंदी, फुटपाथ. आणि मग जर एखादा अंध मनुष्य जर बसमध्ये बसलेला असेल तर तसंच त्याला फुटपाथवर सोडून जाणं त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. तर ते काय करायचे, समोर बिलला थांबण्यासाठी आवाज द्यायचे. तोपर्यंत त्याला रस्त्याच्या कडेला किंवा जवळ किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्याच्या मार्गावर ते स्वतः सोडून यायचे. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड सच ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आणि थोडक्यात मला असं आढळलं की त्यांनी चांगला स्वभाव आणि दयाळूपणाने ही इरॅडिएटेड सच ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस. चांगला स्वभाव आणि दयाळूपणाने त्यांचा जे वातावरण आहे आजूबाजूचं अत्यंत प्रफुल्लित असं केलेलं होतं. आणि त्याच्याबरोबरचा हा प्रवास हा नैसर्गिक सौजन्य आणि चांगल्या वागणुकीची शिकवण होती. इट वॉज अ लेसन इन नॅचरल कॉर्टेसी अँड गुड मॅनर्स. आणि रोजचा जो माझा प्रवास व्हायचा त्यांच्यासोबत त्यामुळं बरंच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे नॅचरल कॉर्टेसी, नैसर्गिक सौजन्य, सभ्यता, अँड गुड मॅनर्स, आणि चांगली वागणूक. वॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द केस विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. मला एका गोष्टीने खूप प्रभावित केलं की ते म्हणजे ते अत्यंत आरामात त्यांचं काम करत असत. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. मग जर वाईट वागणूक जर संक्रमक असेल, जर इन्फेक्शन त्याचं सगळीकडे जर पसरत असेल तर चांगली वागणूक देखील सगळीकडे पसरायला पाहिजे.
If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. जेव्हा आपण आपल्यासमोर आपल्याला असभ्यतेचं दर्शन घडतं, जेव्हा आपण इनसिव्हिलिटी म्हणजे असभ्यतेचा जेव्हा सामना करतो, तेव्हा आपल्यापैकी बरेच जण असभ्य बनण्यास तयार होतात. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. परंतु ती एखादी असामान्यशी व्यक्ती, ती संस्कारहीन जर असेल, जी आनंदी लोकांशी असहमतपणे वागेल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. आणि हे जे शिष्टाचार आहेत, मॅनर्स आहेत, ते वेदरप्रमाणेच म्हणजे हवामानाप्रमाणेच बदलणारे आहेत. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स. आणि किड्स म्हणतात की माझ्या आत्म्याला एखाद्या चांगल्या दिवसासारखं शुद्ध कुठलीही गोष्ट करू शकत नाही. एखादा चांगला दिवसच माझं मन शुद्ध करू शकतं. अँड अ चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. आणि पुढं काय म्हणतात किड्स, एक आनंदी व्यक्ती आपल्यापैकी सर्वात निराश व्यक्तीवर अशी उतरते, तो एक चांगल्या दिवसाची मंगलकामना असल्याप्रमाणे असतं. म्हणजे एखादी चांगली व्यक्ती एखाद्या निराश व्यक्तीला सुद्धा चांगली बनवू शकते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि म्हणून सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच वातावरण चांगलं असायचं. देर वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. त्या सभ्य कंडक्टरच्या, नम्र कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच फाईन वेदर म्हणजे चांगलं वातावरण असायचं. अँड हिज ओन सिव्हिलिटी आणि त्यांचं स्वतःचा सभ्यपणा, हिज कन्सिलिएटरी ॲड्रेस आणि त्यांचं लोकांची मनधरणी करणारं भाषण, बोलणं, अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग अँड त्यांची विनोदबुद्धी वागणूक, वर्तवणूक, इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स त्यांच्या प्रवाशांना संक्रमित करायचे, इन्फेक्ट करायचे म्हणजे चांगला प्रभाव निर्माण व्हायचा. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन्ड हिज ओन टास्क. आणि या ज्या प्रवाशांच्या आत्म्यांना उज्ज्वल करताना त्यांचं स्वतःचं कार्य उजळून निघालं. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झुरी. त्यांचा उत्साहीपणा, गेटी म्हणजे उत्साहीपणा, इट वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झुरी. ती एक निरुपयोगी आरामदायी वस्तू काय नव्हती, बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट, परंतु एक चांगली गुंतवणूक होती. त्यांचा जो आनंद होता, ती एक प्रकारे चांगली गुंतवणूक असल्याप्रमाणे होता. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto another road. अलीकडे बस मार्गावर म्हणजे मला त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. अलीकडे मला ते दिसत नव्हते. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. परंतु मला अशी आशा वाटते की त्यांनी आपला सूर्यप्रकाश दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्यावर नक्कीच घेऊन गेलेले आहेत. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. ड्रॅब म्हणजे रंगहीन, डिफ्यूज म्हणजे व्यापकपणे, आणि ते एका रंगहीन जगात फार व्यापकपणे पसरले जाऊ शकत नाहीत. अँड आय मेक नो ॲपॉलॉजाइज फॉर रायटिंग अ पॅनिजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. पॅनिजेरिक म्हणजे प्रशंसा करणे, ॲपॉलॉजाइज म्हणजे दिलगिरी व्यक्त करणे. आणि एका अज्ञात अशा, ज्याला मी ओळखतसुद्धा नाही, अशा बस कंडक्टरवर प्रशंसा लिहिल्याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. जर वर्ड्सवर्थ एका ओसाड माळ रानावरचा एक गरीब लीच गोळा करणाऱ्या लोकांकडून जर शहाणपणाचे धडे घेऊ शकतात, शहाणपणाचे धडे शिकू शकतात, तर आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग.
जर वर्ड्सवर्थ एका गरीबाकडून शहाणपणाचे धडे शिकले असतील तर मला कोणतेही कारण दिसत नाही की छोट्यातल्या छोट्या गोष्टीतला आपला स्वभाव आणि नम्रपणाने सन्मानित केले जाऊ शकते. मग आपण पण छोट्यातल्या छोट्या गोष्टीतून का बरं शिकू नये असे लेखक म्हणतो. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. It is a matter of general agreement. ही एक सामान्य सहमतीची बाब आहे की संघर्षामुळे रोजच्या वर्तणुकीतला शिष्टाचार थोडासा कमी झालेला आहे आणि रोजच्या वर्तणुकीतला हा शिष्टाचार सामान्य वातावरणाला पण गोड बनवतो. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. जर आपलं जीवन एकमेकांसोबत एकमेकांशी दयाळूपणाने आणि सहिष्णुतेने म्हणजे सहनशीलपणाचे बनवायचे असेल तर वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. आपण आपल्या संस्कृती परत मिळवल्या पाहिजेत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. हे कायदा लागू करून आपण परत मिळवू शकत नाही या गोष्टी. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल. आणि पोलीस हा एक आवश्यक प्रतीक आहे यासाठी. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी. आणि कायदा ही एक समाजासाठी आवश्यक संस्था आहे. दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. परंतु या गोष्टी अजूनही देवदूतांपेक्षा थोड्या कमीच आहेत. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण कायदा केवळ भौतिक हल्ल्यापासून आपलं संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल एफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आणि हा शारीरिक हिंसाचारातून नैतिक अपमानाचा सामना करण्याचा त्या लिफ्टमॅनचा मार्ग आपल्या नागरिकांना सभ्यता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार नाही. आय सजेस्ट टू हिम. मग मी त्याला असं सुचवेन की दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज. त्याला आणखी सूक्ष्म आणि परिणामकारक सूड त्याने उगवला असता, त्याला मिळाला असता जर इफ ही हॅड ट्रीटेड द जंटलमॅन हू वूड नॉट से प्लीज विथ इलॅबोरेट पोलाइटनेस. ज्या गृहस्थाने त्याला प्लीज असं म्हटलं नाही, कृपया असं म्हटलं नाही, जर त्याच्याशी तो अधिक नम्रपणे वागायला पाहिजे होता. त्याने नम्रपणे वागला नाही म्हणून याने पण तसंच करायला नको होतं. तर त्याच्याशी अधिक नम्रपणे वागायला पाहिजे होतं, तरच त्याला आपला सूड मिळवता आला असता. ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ. त्याला फक्त उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतःवरच विजय मिळाला असता. अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. आणि हा विजय हा अत्यंत मोलाचा आहे. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावू शकतो. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. परंतु त्याचा आध्यात्मिक विजय हा नेहमीच होत असतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी लिफ्टमॅनला चेस्टरफील्डची कौतुकाची गोष्ट सांगतो. In his time, the London streets were without the pavements of today. त्याच्या काळात लंडनच्या रस्त्यावर फुटपाथ नव्हते. And the man who took the wall had the driest footing. आणि ज्या माणसाने ती भिंत चालण्यासाठी घेतली त्याचे पाय कोरडे राहायचे. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. चेस्टरफील्डला एक दिवस रस्त्यावर भेटलेला माणूस म्हणाला की मी कुठल्याही बदमाश माणसाला ही भिंत चालायला देत नाही. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड. परंतु चेस्टरफील्ड काय म्हणाला, मी नेहमीच देत असतो चालायला ती भिंत. स्टेपिंग विथ अ बाव इन टू द रोड. रस्त्यावर वाकून चेस्टरफील्डने ज्यांनी त्याचा आत्ता इन्सल्ट केला होता त्याला अभिवादन केले आणि मी तर ही भिंत चालायला देत असतो दुसऱ्यांना असं म्हणाला. म्हणजे दोघांमध्ये किती डिफरन्स आहे बघा. त्या लिफ्टमॅनमध्ये आणि या चेस्टरफील्डमध्ये मधला डिफरन्स दाखवलेला आहे. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड.
आणि मी अशी आशा करतो की चेस्टरफील्डने त्याला लेखक हे कशासाठी म्हणतोय की जर चेस्टरफील्डने त्या बदमाश म्हणणाऱ्या व्यक्तीवर जर चिडला असता आणि जर त्याने त्या व्यक्तीला चिखलात फेकले असते तर त्या व्यक्तीचा हा फार मोठा अपमान झाला असता. So students, thus we have seen that good manners and politeness are very important in our life. Students, if you like this video, please subscribe the channel by pressing the bell icon so that you will get notification of next video. You can also share it with your friends. Thank you very much. Have a nice time.